अंगदंड घुमटाचा ती बुद्धीला सूक्ष्म दशा कशी येते आणि जीवाला आपली स्थिती कशी प्राप्त होती हा सिद्धांत आहे. लक्षात घ्या. बुद्धीला नाम, जीवाला अंतःकरणाला ईश्वराची जाणीव कशी होती. जसं जगताचं दृश्य दिसतं तसं भगवंत दिसण्याचा नाही. भगवंत घुमटाचा तो आपण ऐकला. त्यावरून आपल्या सिद्धांताकडे यायचंय. ते असं की ते धन कशा रीतीने मिळालं. ती नजर आली आणि तो वेळ, तो टाइम, ती जागा आणि तिथे पडलेली सावली हे त्याला खून कळाले आणि ते जमीन उकरून तिथं हंडा सापडला. तसं ती जागा आणि तिथं जाणं, उकरणं म्हणजे जमिनीकडे अज्ञान उकरणं म्हणजे संपूर्ण नाश करणं. जसं त्यांना ते धन सापडलं जमिनीत, तसं हे धन सापडतं अंतःकरणाच्या भूमीत. तो आत आहे हे माहित आहे पण जाता येत नाही म्हणून अज्ञान आहे. जाणारा ज्ञानी आहे. बुद्धीला तिथे नेणारा ज्ञानी आहे आणि बुद्धीनं संबंध देहाचा होणारा ज्ञानी आहे. ज्या बुद्धीला सतत देहाचा अनुभव आहे, सतत विकाराचा भडीमार आहे, सतत जगताचे संस्कार आहेत, तिथं हाहाकार आहे दुःखाचा. पण लक्षात ठेवायचा आपला अनुभव तोच आहे. आज विश्वातल्या जीवाचा तोच अनुभव आहे की दुःखच अनुभवता येतं, सुख भोगता येत नाही. ते सुख विषय नसतं, ते आत्मसुख असतं, ते अखंड असतं, एक असतं, अद्वितीय असतं आणि सदा असतं. ते नित्य सुख हे आपलं शाश्वत रूप असतं. पण सुखाचा आस्वाद बुद्धीला घेता येत नाही आणि दुःखातून तिला बाहेर येत नाही. सगळं विश्व दुःखानं त्रस्त झालंय म्हणून संताला यावं लागलंय. माऊली, ज्ञानोबा, तुकोबा असे महान संत आमचे गुरुजी. नाना संत आले आणि वेदाचा पाऊस दिला, अध्यात्माचा पाया घालून दिला आणि बुद्धीला ब्रह्मरसात नेलं, आनंदाची खाण करून दिली आणि अज्ञानाची वाट पुसल्या गेली. ती संताच्या बोधाची सावली असते. म्हणून सत्संगामध्ये आपलं स्वरूप आपल्याला पाहता येतं आणि संसारामध्ये केवळ दुःख बघता येतं. म्हणून साधू ऋषी मुनी साधक त्या संसारात रमत नाही, वेदाला सोडत नाहीत, ब्रह्मभाव त्यांचा प्रकट झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून साधक जगात महान आहेत. आमचे काका त्रिलोक्यात म्हणायचे, माझ्या तोंडाला जगात आलं. साधक हे जगात त्रिलोक्यात महान आहेत. कारण साधना ज्ञानाची आहे, प्राप्ती ईश्वराची आहे, अनुभूती सुखाची आहे आणि संबंध हरीचा आहे. म्हणून साधक महान आहे. आपल्यावर तर श्रवण काय 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 कसं काय नसतं, ते कळत नाही म्हणून आपण श्रवणाला कमी किंमत देतो, कर्माला जास्त किंमत देतो. जी आजकालची रूढी परंपरा आहे की श्रवणामध्ये आपल्याला मन लागत नाही आणि श्रवण आपल्या बुद्धीत थांबत नाही आणि श्रवणाचं अवलोकन होत नाही आणि श्रवणामध्ये आपल्याला पुन्हा पुन्हा त्याचा उच्चार होत नाही. श्रवणामध्ये आपण प्रवीण नाहीत, संसारामध्ये आपण प्रवीण आहेत. हा तुमच्या बुद्धीच्या संस्काराचा भाग आहे आणि अध्यात्मामध्ये श्रवणाचा जो संस्कार याच्यापाशी राहतात तो भगवंत होतो हे म्हणण्याला हरकत नाही. म्हणून श्रवण हे भडीमार असावं, अध्यात्माचं चिंतन असावं, साधूचा बोध हृदयात थांबावा आणि त्या ईश्वराचा स्पर्श सतत यावा. तोच मुक्त असतो. देहाचा स्पर्श करणारा अज्ञानी आणि पामर मूर्ख असतो. त्याला ईश्वराचं देणं घेणं नसतं. त्याला जगत, मी, तू, पाप, पुण्य, कर्म ह्याच्याकडे तो गुरफटलेला असतो. तो संसारी त्याचा विचार आम्ही करत नाही. त्याला इथे स्थान म्हणणे परम श्रवणामध्ये संसारी नाही येऊ नये असं आमचं मत आहे. साधकाने यावं. का साधकानं काय यावं? त्याची साधना प्रखर आहे, साधना ज्ञानाची आहे, संपत्ती वेदाची आहे, सुख आत्म्याचं आहे, प्राप्ती हरीची आहे आणि भेट परमात्म्याची आहे. म्हणून साधक त्रिलोक्यात महान आहे, पुण्यवान आहे जो श्रवणात असतो. विठ्ठलाला भेटण्यासाठी उत्सुकता असते आणि देहाचा भाव टाकण्याची शक्ती असते. अद्वैतात घेण्याची मुक्ती असते आणि द्वैताचा निराश करण्यासाठी
अंतःकरणाची युक्ती असते, म्हणून साधक महान असतो. आहेच आहे. सगळ्यात महान भक्ती म्हणजे साधना, श्रवणे. पण तुम्हाला लोकांना झेपत नाही. आपल्याला काही केलं, वाहिलं, टाकलं, ठेवलं, बघलं, केलं, ह्याच्या मुदीच आयुष्य मेलं. ते चांगलं वाटतं. काही करावं, ते दाखवावं, ते आवडावं, जगानं चांगलं म्हणावं. दूषित आहे वृत्ती, दूषित असती. कारण एकदमच ज्ञान कुणाला होतं, तुम्हाला बी नाही, आम्हालाच नाही. परंतु ज्ञानासारखी जी मजा आहे, संसारात सजा आहे, हे कळाल्यावर थोडं श्रवणाकडे येतो माणूस. अभ्यास विभास पुढची गोष्ट आहे, पण ज्याला ध्यास लागतो तो हातात ग्रंथ घेतो. त्याला ध्यास, त्याचा अभ्यास संपन्न होतो, तो ईश्वराकडे जातो. नरकाकडे नाही, यमाकडे नाही. नीट लक्षात ठेवायचा पॉइंट काय बोलतो आम्ही, ते नीट लक्षात ठेवायचा, तर उद्धारे कल्याणे. आपण कोणी काय बोललं त्याचं लक्षात घेतो आणि उत्तर देतो. आम्हाला उत्तर देताच येत नाही, का तेवढी क्षमताच नाही ना. मग पुन्हा पुन्हा लांब, पुन्हा विसरल्यावर मग घंट्यानं चौकशी. ते गेलं, माणूस गेलं, विषय गेला, टाइम गेला, तुझा बात त्यानं केला. करू दे, तसंच काही देणं घेणं नाही, हा व्यवहार आहे. त्याच्यामध्ये चातुर्य काही कामाचं नाही, पण व्यवहारातून निघणं हे चातुर्य आहे. ओम हरिओम भाऊ, हे असे घाव कळावेत मनाचे. जो व्यवहारामध्ये फसतो, घुसतो, तिथंच असतो आणि पुन्हा बसतो, तो व्यवहाराचा मालक असतो. त्या सृष्टीमध्ये ज्या शानपणा करतो तो सृष्टीचा उच्च अधिकारी. असं ते आम्हाला काय करायचे. आमची सृष्टी सावली, खोटी, मिथ्या, तिथं हुशारी तुझी काय कामाची, पोट भरण्याची हुशारी. ते पोट भरणं तुझं एकाच नाही, 50 जणांचं, 1000 जणांचं. काढली कंपनी तर 1000 लोकांचं पोट भरते कंपनी. काढली मिल, 100 जण, 200चं, 500चं पोट भरते. पण संताकडे गेल्यावर जगाचं पोट भरत येतं, स्वतःच भरतंय जगाचं. कळतं का? कंपनी लई मोठी कंपनी ज्ञानाची, कळत नाही मासे दगड. इथंच भरून गेली दुनिया, सगळी बोलायली. पण आयुष्य कशात घालावं आणि आयुष्यात श्रवण कसं मिळावं, मी कोण कळावं आणि अध्यात्माकडे वळावं. चला आपण आपल्या विषयाकडे येऊ. वळावं अध्यात्माकडं, कळावं स्वरूप आणि जाळावं पाप. पाप जाळ्यासाठी जगावं, की माझं जन्मांतरचं किती पाप आहे, माझा किती मोह आहे. मी मोहात आहे का ज्ञानात आहे, मी स्वरूपात आहे का जगतात आहे, मी वृत्तीत आहे का वृत्तीच्या बाजूला आहे. वृत्तीला ढकलता येतं का, वृत्तीला सोडता येतं का, गुणाला तोडता येतं का? नाही. पण साधूच्या संगतीत वृत्तीतून बाहेर येता येतं, स्वरूप स्थितीत राहता येतं, जीवन मुक्त बनता येतं, आपल्या सुखाला भोगता येतं. ते जीवन मुक्त असतात, बाकीचे सगळे बेकार असतात, काही कामाचे नाही. आलं गेलं, पुण्य केलं, भोगायला मेलं. माझी भाषा अशीच आहे. वाटत असेल तर थांबा, नाहीतर बंद करा कान. आम्ही करणार काय? तुम्हाला जर जन्म मातीत घालायचा तर आमची भाषा हीच आहे, कडक. तुम्हाला जन्म दिला, देह दिला, तुम्हाला बुद्धी पण दिली, संतती संपत्ती काय कमी आज कुणाच्या सांगा. त्या बाईला तर काहीच कमी नाही, 4 बाया ती बसती पलंगावर. किती सुख आहे, आणि तेवढं सुख भोगा. आम्हाला तर तुमचं भाग्य आहे, त्याच्यामध्ये त्रास नाहीये. पण अध्यात्माचं सुख घ्या. आता तुम्हाला काही भनभन नाही ना. बरं, आमच्यावर 3 किलोमीटर जायचं नाही, 3 किलोमीटर यायचं नाही, 6 किलोमीटर एक पाठवत आमचा. तसं आहे का? मग माझ्याकडे तर कोणी चाललं नसतं. सुख का? आपण चुकीच वागतो का? ऐका, आपल्याला जे पाहिजे ते आपण कमवतच नाही. आपल्या सोबत याचं धन माहितच नाही. आत्मदान आहे ते आपल्या सोबत येत, हे सगळं इथंच राहतं. माय बायका म्हणतात, माय काही संग येत नाही, मग नीट वाक्य इथं सोडायचं. माय काही आमच्यानं काय नेलं, टवळे मग अनुवाद कर की.
ते तर योग्यता नाही, मग खाली बस, तोंड बंद करून नीट गप्प बस. आपली अवकात कळावी की आपण काय प्रवीण, काय काय आयुष्यातून काय कमवलं कळावं, पश्चाताप व्हावा, डोळ्याला धारा लागावा. ते तर काहीच नाही. मगर मस्त बेधुंद अवघड आहे. आपल्याला त्रास व्हावा का की जन्माला येऊन माझ्या रूपाला मी जाणलं नाही, श्वासात राहून मी स्वतःला ओळखलं नाही, सोहम भावात मिळाले नाही, अहम भाव मी टाकला नाही. त्या दोन गोष्टी इतकं बोलता येते, पण आम्हाला वेळ नसतो. तुम्हाला विषय सांगायचा असतो. अहम सोहम कोहम नाम, इतके सुंदर शब्द येतं पण कळत नाही. काहीच्याकडे बसले वाचायला हे ना, मी म्हणलं जा वाटत नाही जायला, जा मुले आठ बोलत मला वाचत कसं वाटते, जाऊच वाटत नाही कुठं. एक काम आहे, चिंतन, खाणं आणि आराम आणि भिन्न. सतत चिंतनात, भगवंताच्या नामात आपला निश्चय झाला की नाही, भेद टाकला की नाही, अभेद आपण भोगला की नाही, आपला देहभाव संपला की नाही, हे तपासावं. सध्या वेट जास्त आहे, वजन वाढलं, वजन काय खायचं काय सगळं इतकं, घराघरात डॉक्टर आहेत, प्रत्येक जण डॉक्टर झालाय. हा, हर माणूस डॉक्टर आहे, कंडक्टर डॉक्टर काय आहे ते. म्हणजे ज्या देहाचा नाश आहे त्याचा अभ्यास आहे. ज्याचा नाश आहे, विनाश आहे त्याचा अभ्यास आहे तुम्हाला, बाकी कुछ नाही. आम्ही काही करत नाही, हॉस्पिटल माहित नाही, सांगावं लागतं मजबुरी ना. आम्हाला आवड नाही सांगायची तुम्हाला, आम्ही काही करत नाही. करावं मान्य का म्हणून नाही हॉस्पिटल, हा संभाषण ते वैचारिक क्षमता छाणे. तुम्हाला पटो या न पटो, पण आम्ही जे सत्य ते बोलतात. तुमची क्षमता नाही म्हणून बिगाडे स्क्रूचे, हे खरंय. तुमची क्षमता बिलकुल खाणे सगळी. अंतर्मन स्वच्छ असल्यावर आणि बुद्धी छान असल्यावर आणि पॉझिटिव्ह असल्यावर रोग सेवत नाही. वजन अनुवंशक असतं, हे कळून घ्या. तो बडबड करायचे फालतू मध्ये. हवा मानते आम्हाला, काय करायचं, आम्हाला हवा सुद्धा म्हणते, काय देणं घेणे माहिती आहे आम्हाला. वेट सगळं समजतं. तुम्ही लेट आहेत, आमचं वेट आहे. त्याच्या उपरांत त्याला चिंता काय करेल ते कर, कारण तो माझा आहे, मी त्याची आहे, संपलं स्थिती. आता ऐका दृष्टांताचा सिद्धांत. दृष्टांत काय आहे की ते घुमटातलं धन. कारण कसं वेट हे सगळं बहिरंगाचं ज्ञान तुम्हाला आहे, ते ऐकू येतं. कुठे गेले की ती वेटच आहे, कालच आहे, जिकडे तिकडे तेच आहे. म्हणजे एका ठिकाणी नाही, जिकडे तिकडे वेटचा विचार आहे. कुठं बी कोण्या मातीत जा. सोलापूरला गेले ती, पंढरपूरला आले, लिहून ठेवलेले वेदांत ग्रंथ वाचता येत असतील व तो त्याच्यात नुसत्या शब्दाचे अर्थ वेळेला बरोबर समजत असेल, ऐका, संस्कृत आणि प्राकृत भाषात लिहून ठेवलेले वेदांत ग्रंथ वाचता येत असतील व तो त्या नुसत्या शब्दाचे अर्थ वेळेला बरोबर समजत असेल, त्याला वाचता येतो, त्याचा अर्थ तात्पुरता कळतो. पण लय पुढे मस्त आहे. पण त्यात लिहिलेले पोपट पंचप्रमाणे बोलता येतं. त्याला पोपट पंच म्हणजे राम राम म्हणले ते रामच म्हणतं, तसं तितकं. म्हणजे परमात्मा सर्वत्र पूर्ण आहे. वेदात देहत्रयाचा दृष्टा आहे, अवस्थात्रयाचा साक्ष आहे, पंचकोशातीत आहे, सच्चिदानंद रूप आहे. असं मी म्हणलं, तुम्ही ऐकलं. तुम्ही तिथे गेलात का मी गेलात मला माहित नाही, तुमचं मला माहित नाही, माझं तर मला माहित नाही. मी म्हणलं पाठ केलं. देहत्रयातीत आहे, अवस्था असा साक्ष आहे, पंचकोशाच्या अतीत आहे, असा आत्मा आहे. मी सांगितलं तुम्ही टाळ्या वाजवल्या. ते भामट गेलं बी नव्हतं, वाचून सांगितलं. आता त्याला सांग ना कसं जावं लागतं, कोण जातं, कोण शब्दात राहतं, हे सांगणारा महात्मा असतो, बोलणारा पंडित असतो.
आणि ऐकणारा मूर्ख असत. कुणाचं ऐकायचं? त्याच्यातनं बोलणं तुरुंबिता. ज्याच्या शब्दात पावर आहे, जो बोधाला हृदयात भरतो, जो बुद्धीला ब्रह्म करतो, तोच ब्रह्मनिष्ठ महात्मा असतो. तो अध्ययनामध्ये जगलेला असतो आणि स्वरूपाला त्यानं जाणलेलं असतं. आयुष्य वेदाला दिलेलं असतं आणि मन हरीच्या चरणी वाहिलेलं असतं. अंतरंगात तो असतो आणि वास्तविक रूपामध्ये तो जगतो. देहातून तो बाहेर निघतो. तो महाज्ञानी असतो. त्याला बोला, अस्तूचा प्रयास सांगा. थांबते मी आता. मला वाटतं उगा बोलले तिला काही कळत नाही. बरं, कळत नाही तर कळत नाही. चला आता बोललेलं बोला. पूर्ण आहे पहिलं वाक्य. मग सगळीकडे पूर्ण म्हणजे गच्च भरलेला आहे. तर तो आहे वाटतं का जगत आहे वाटतं? जगत आहे वाटतं सगळीकडं. मग जगत दिसणाऱ्याला अज्ञान आहे, परमात्मा त्या दिसणाऱ्याला ज्ञान आहे. मग ज्ञानी महात्मे जगताला सोडून अधिष्ठानाकडे जातात. वृत्ती त्या दृश्याला सोडती, अधिष्ठानाला जोडती. ती हृदयाची खरी ज्ञानाची स्थिती. ती 3 वाक्य. आता सांगा, मी थांबते, कारण तिनं मला गुरु केलेला काल. सांगावंच लागेल. तुम्हाला पंचकर्म कसं झेपवाल? तर मी सांगत राहिले, तुम्ही बघतच राहताल, काही सांगणार नाही, तर पाय मजबूत होणार नाही. हे 3 गोष्टी सांगा, मी थांबते. वृत्ती दृश्याला सोडते, अधिष्ठानाला जोडती, ही खरी ज्ञानाची स्थिती. 2 आले माऊली. हा, 2च आले. 1 नापास, 2 पास. आता बोलणार नाही. दारू मध्ये रागवायत माझ्या मायाच्या भावजया. तुम्ही असं करतात, तुम्ही का करतात? नाही माऊली, असं का करतात? खरंय माऊली, बरं का, आम्ही बोलू शकत नाही, पण त्या बोलल्या. त्याच्यामुळे बायका अनुमत. आता आम्हाला काही सांगायचं असेल तर शैलाताईंकडं, वहिनींकडं जाऊन सांगणार. ते तिकडून बरोबर औषध येतं. ती मला रागत आली, तुम्ही असं करतात का? मी म्हणलं, हो बाई, तुझंच खरं म्हणलं. कारण माझ्यावर फार गंभीर विषय हा. वेदांताचा गाभा आहे, हार्ट आहे. तसं देहामध्ये मजबूत काय असतं? महत्वाचं हार्ट. ते संपलं की बॉडी खाली पडली. हार्ट बंद झालं की काम संपलं. तसं हे जर कळालं नाही तर तुमचा वेदांताचा प्रवेश थांबला. वेदामध्ये बुद्धीचा प्रवेशच होत नाही. हे जर कळालं नाही, मी पंचकर्णाला वेळेत जास्त का द्यायली, सकाळी ज्ञानेश्वरी का बंद केली, तर ही भगवंताची आज्ञाच मला आली, कुणाच्या तर्फे तरी आली. परंतु हे जर पाया जर बसला नाही, पंचकर्णा तुम्हाला पूर्ण कळालं नाही, तर तुम्हाला बुद्धीचा मार्ग भगवंताकडे जातच नाही. हे तितकं 100% खरं. आता ऐका, जेव्हा आपण आता पहिलं परमात्मा सर्वत्र पूर्ण आहे याच्यावर आपण बोलू थोडस, आणि मग दहत्रयाचा द्रष्टा, अवस्थायाचा साक्षी, पंचकोशाच्या अतीत. ह्याच्या 3 गोष्टी तुम्हाला मी ओहपोह करते. या शब्दावर माझा आजचा पाठ 3 शब्दावर पाठ आहे. मी पुढचं बोलणार नाही, कारण तुम्हाला कोण सांगणार आहे तळमळ? तुमचं आयुष्य सफल व्हावं. एक तळमळ असते की स्त्रीला संसार सांभाळायचा, कष्ट करायचे, टेन्शन असतं, कोणता स्वभाव माणसाचा काय ते सहन करायला लागतो, जो पदरात पडला त्याचं आयुष्य निभावावं लागतं. मी तुम्हाला रागवते, पण मला आंतरिक तुमची जाणीव कळती, कारण घराघरात जाते मी. आता ज्या स्त्रीला जसं समोर आहे ते मनाला मारून तोडून तिथं तसं जगावं लागतं. लाडात कोडात वाढलेली मुलगी घरामध्ये आहे, त्याला एक असं आयुष्यभर टक्कर देती. तिच्या मनाची स्थिती कोण ओळखतं का? नंतर माळ राहत नाही, बाप राहत नाही, तिनं कोणाकडे जायचं? 2 दिवस त्याला माहेर पण भोगता येत नाही, तिनं कोणाला सांगायचं? तिच्या मनाला काय मिळतं हे कुणाला काही पडलेलं नसतं. ती तुमच्या घरात किती कष्ट केलेले, तिचं आयुष्य तुमच्यात गवाळलेले, तिचे शरीर तुमच्या घरामुळे खराब झालेले, हे कुणी त्याची तसदी घेत नाही. हे मला कळतंय, सगळं कळतंय मला. माझी तळमळ काय की स्त्रियांचा उद्धार व्हावा, जन्म सार्थक लागावा आणि मोक्ष त्यांना भोगावा. जन्म मृत्यूला तिनं तिकडे जाऊ नये आणि ईश्वरापाशी तिनं गेल्याशिवाय हे आयुष्य संपणे, असे माझे तगमग आहे. जसं आपण जगलो, संताप आलो. मला माहितीये कोणत्या स्त्रीला माहेरचं खाणं नसतं. गुरु पावलेला तळमळ असते बाई, स्त्रीची तळमळ. आत्मा सर्वत्र पूर्ण आहे. पूर्ण आहे म्हणजे कुठं नाही असं नाही. आता गिलास काटोकाट भरला, गिलास जागा उरली का? हा गिलास आहे, त्याच्या कटापर्यंत मी पाणी दिलं, दूध दिलं आम्हाला, तर ते पूर्ण भरला की नाही? तसं हृदय ज्ञानानं पूर्ण भरावं, तिथं काही जागा उरू नये. गिलासाचा काठ उरला का?
तसं हृदयात बोध भरला का वेदाचा, जर पूर्ण भरला तर ते हृदय भगवंताकडे जातं, आणि अपूर्ण झालं की जन्म मृत्यूकडे येतो. आता कळाले पहिले पण. आता पूर्ण भरला म्हणजे सगळं त्याची सत्ता आहे, हे लक्षात ठेवा. वेदाचा हे वर्म आहे. परमात्मा सर्वत्र परिपूर्ण आहे. मग तुम्हाला परिपूर्ण परमात्मा दिसत नाही, जगत का दिसत आहे, हा आमचा प्रश्न तुम्हाला आहे. त्याचं उत्तर आम्ही देणार, कारण तुम्ही शिकताय, तुम्हाला नाही कळणार. तुम्ही तुमच्याकडे अपेक्षा पण करत नाही. कधी करते का? माझे मीच प्रश्न करते, माझे मीच उत्तर देते. कारण जेव्हा टीचर शिकवतो तर त्याला प्रश्न सांगावं लागतं आणि उत्तर द्यावं लागतं, आणि नंतर विद्यार्थ्यांना ते घेऊन दुसऱ्या दिवशी सांगावं लागतं. तर विद्यार्थी त्याची प्रगती झाली. जर सांगता आलं नाही तर नापास झाला. ही त्याची ती शाळा, या अध्यात्मिक शाळा आहे. आता परमात्मा परिपूर्ण आहे, सगळं जर तोच आहे, तर मनाला वाटतं मी देहच आहे. हा प्रश्न आहे की नाही प्रत्येकाचा प्रश्न आहे बुद्धीचा. परमात्मा सर्वत्र आहे, तर मन म्हणतं मी देह आहे. हे आहे की नाही बोला. हो माऊली. हो माऊली. मग त्या बुद्धीला तो कळत नाही, म्हणून बुद्धी देहाला माझं म्हणती. जेव्हा तो कळाला ज्ञानानं, तर ते देहाचा बाद करून ईश्वराकडे पळती, आणि त्याला मी आहे असं जाणती, आणि तोच मी आहे असं मानती, आणि त्याच्यातच ती रमती. ती खरी आत्मस्थिती. देहात रमती ती अज्ञानाची स्थिती, जगताकडे जाती ती भ्रांतीची स्थिती, आणि संताला शरण जाती तिथे मोक्षाची गती. बरोबर आहे? हो माऊली, साष्टांग दंडवत. आता तुमचं उत्तर सांगते. तो जर सर्वत्र आहे तर जगत निदृश्य का दिसतंय, तर त्याचे कारण आहे अज्ञान आहे, दुसरं कारण आहे तुमचा मोह आहे, तिसरं कारण तुम्हाला वैराग्य नाहीये, चौथं कारण विवेकाची त्रुटी आहे, आणि पाचवं कारण त्याची भेट नाहीये. त्याची भेट झाल्यावर जगत दिसतं का? तो कळाल्यावर ते कळतो का? आणि तो मिळाल्यावर अज्ञान थांबतं का, रात उरतं का? नाही. मग तो कळल्यानंतर जगताचं कळणं संपलं, आणि तो जर नाही कळला जगताचं संपणं वाढलं. मग जगत का कळतं तर हे सांगते पहिल्यांदा, आणि तो कसा कळतो ते सांगते नंतर. आहे जगत आहे वाटणं अविद्येच्या शक्तीतून आहे, परमात्मा भेटणं ज्ञान भक्तीतून आहे, त्याचा अनुभव मुक्तीच्या शक्तीतून आहे, त्याची प्राप्ती संताच्या बोधातून आहे. भक्ताची रचना अपरंपार आहे. कारण कोणत्या साधकाला मुक्त व्हायचं असेल, कोणाची भक्ती सांडून चालली असेल, पांडुरंगाला त्याला द्यायचं असेल, वाणीतून ते बोलत असेल, मला माहित नाही. शब्द मला कधीच माहित नव्हते. चला पुढं. ज्या दृश्याला पाहणार अंतःकरण जगताला आहे म्हणतं, ते अविद्याकृत असतं आणि विकारात असतं, त्याचं भेद नांदत असतो. भेदामुळं तो आणि मी हा भाव झालाय. तो म्हणजे जगत आहे, पाहणारा मी आहे. तो म्हणजे भगवंत आहे, त्याला पाहणारा मी आहे. ते म्हणजे देह आहे, त्याचा देह, तिचा देह, भाऊजेचा देह, भाऊ. हे नानाचं वृत्ती होती. आपण माहेरी येतो, बच्चा असतो, भाऊ असतो, भाऊजे असतं, भाऊजेची सून असती. मग ती वृत्ती नाना पाहती, पण नानामध्ये एकत्व आहे हे कुठं जाणती. म्हणजे एकत्वाची स्थिती म्हणजे आत्मस्थिती. उपाधीला पाहणं म्हणजे नानत्व आहे, आणि उपाधीचा बाद म्हणजे एकत्व आहे. सुंदर प्रयास निघाला आहे. ज्या बुद्धीला आकार कळतो, उपाधी कळती, दृश्य कळतं, त्या विद्येत आहे. म्हणजे दृश्याचा बात करून, उपाधीला सोडून, उपहित मनाला जोडून त्या परमात्म्याचं दर्शन घेती, तर उपाधी बाधित होती. दिसून ते जगत नाही, उपाधी नाही, देह नाही, सगळा तोच बनलेला आहे. सगळा आकार त्याचाच आहे, आकार त्यानं घेतलेला आहे. आकार मिथ्या आहे, आकारात सत्य आहे, सत्य तो मी आहे. दिसणं तेच आहे, पण व्यवहार वृत्तीचा आहे, अस्तित्व त्याच आहे, आणि रूप त्यानं धारण केलं जगताचं. जगताचा रूपानं तो प्रगट झाला, विवर्तय, त्याच रूप न बदलता तो सगळा बनलाय. तो सगळा बनलाय तर बनलेलं रूप हे भासिक आहे, आणि अस्तित्व ते अधिष्ठान रूप आहे. म्हणजे भासमान पदार्थ हा तो बनलाय, मिथ्यात्वाचं दर्शन आहे, आणि तो अस्तित्व रूपाने सगळीकडे आहे, आहेपणानं ते आत्मदर्शन आहे. आत्मदर्शन झाल्यावर जगत दर्शन जातं, आणि जगत दर्शन झाल्यावर आत्म्याचं भान संपतं. आत्म्याची ओळख संत करतात, जगताची ओळख अविद्या करून देती. अविद्या जेव्हा मातीत जाती, परमात्म्याची स्थिती अनुभवता येते, वृत्ती स्वरूपामध्ये एक होती, तेव्हा जगत
जगत दिसून ते मिथ्या वाटतं, आकार दिसून तो खोटा वाटतो, निराकार सगळ्याच्या आत आहे वाटतो, तो अधिष्ठान रूपानं असतो, वृत्तीचा अधिष्ठानाचा संबंध असतो, उपाधीचा बाध असतो, जगताचं मिथ्यात्व असतं, दृश्य दिसून खोटं असतं आणि जगतात तोच मोठा असतो. ही ज्याला जाणीव असते तो महात्मा असतो. त्याच्या सत्य जगत नसतंच, फक्त चौकळ अस्तित्व असतं, ते अधिष्ठान आहे. अधिष्ठानाचं त्याला ज्ञान आहे आणि जगताची त्याला जाणीव नसती, कारण जगत हे दिसून नसतं, ही त्याची ओळख असती. आणि परमात्म्याचा संबंध असतो, त्याचा अनुभव असतो, दिसणं हा भ्रम असतो आणि जगताचं बाधिता वृत्ती असती. अज्ञानाचा नाश असतो, आत्मत्वाचा प्रकाश असतो, स्वरूपाचा प्रत्यय असतो, चौकट तोच आहे, त्याचा आविष्कार आहे, अनुभव असतो. म्हणून त्याच्या सत्य जगत नसतं, जीव नसतो, प्रमाता नसतो, केवळ परमात्मा असतो, तो ज्ञानी असतो. जगत दिसणाऱ्याला तो अज्ञानी असतो. हरिओम साहेब, सुंदर साहेब, साहेब सुंदर. हरिओम साहेब, बापरे मस्त एवढं साष्टांग दंडवत. श्वासही घेतला नाही, ते श्वासही घेतला नाही. बापरे. कारण भक्ताला ताऱ्याच्या माझ्या साधकात एक शक्ती प्रगट झालेली आहे की त्यांना तारून न्यायचं आहे, म्हणून हा बोध भगवंत देतो. त्याला हे पाठ करून बोलता येत नसते. हे पाठांतर आहे का? ह्याच्यात आहे का? फार मस्त बेटा. बापरे. पडले नाही असलं स्पर्श झाला आईला बाळाचा की पाना दुधाचा. आईला बाळाचा स्पर्श आई घेते हातावर, तर ती लेकरू जवळ आलं की पाना येतो. दुधाला ये म्हणावं लागत नाही, फोन लावावं लागत नाही, तसा पोदाला या म्हणावं लागत नाही, त्या आपोआप येतं. ही स्थिती आहे आमची. खरं बोलतात, पण माझी नाही बाबा एवढी योग्यता. मी तर सांगते सर्वांना, त्यांना पूजा करू नका म्हणलं, त्यांना हे आवडायला ते करायला, त्याची पूजा आहे, माझी नाही म्हणते. हे लोक ऐकत नाही. मला कुणाचा अपमान तिरस्कार करता येत नाही, मला असं ढकून फेकता येत नाही. एवढंच फोन मध्ये म्हणलं मला काही आणू नका, काय नसतं या पौर्णिमेला. मी घाबरले, हे घे ना, मी तुम्हाला द्यावं सगळं. कधी कधी वाटतं सत्रामध्ये सगळ्या बायकाला माझ्या साडीचा पदर पांघरावा, पण तेवढे आपल्या हातात काही नाहीये. खूप वाटतं ह्या गोष्टीच मला. सगळ्या साधकांना माझ्या साड्या घालून माझ्या पुढे बसावं. कधीतरी मरायच्या आधी इच्छा छान. पूर्ण आहे तर तो पूर्ण आहे दिसणारा, त्याला पाहणारा ज्ञानी आहे आणि समर्थ भगवंत आहे. कारण जगतामध्ये जगत कसं बनलं आहे, जगत कोण बनलं आहे? दृश्य म्हणजे काय? दृश्याला जाणणारी वृत्ती त्रिपुटी आहे आणि दृश्याचा बात करणारं ज्ञानमय वृत्ती आहे. ज्याला दोन गोष्टीला बोलते पुढे चालते. कारण तुम्हाला मला अंतरात न्यायचं म्हणजे न्यायचं, पंचकरण तुम्हाला पूर्ण द्यायचं मला बिलकुल. मी ज्ञानेश्वर बंद करू शकते, कारण माझ्या मनाचा खेळ आहे सगळा. माझ्या मनात मी ते थांबवणार आहे. पण तुम्हाला हे तुम्हाला ज्ञानेश्वर दिले दोनदा, तुम्ही अभ्यास करा. आता व्हिडिओ काढा, बसा वाचित. रेकॉर्डिंग आहे, पहिला अध्याय आहे ते काढा. बरोबर आहे ना? मग आता हे ग्रंथ कधी शिकायचा? तो पूर्ण आहे म्हणजे भरलेला गच्च खाटोकाठ आहे. मग तो जर आहे तर वृत्तीला दिसताना हे मिथ्या जगत दृश्य का दिसतं आणि मोह का होतो? बघा, तुम्ही दृश्याचा मोह होतो. देवाने कोणता राणीहार घातला, तो आवडतो, आपण म्हणतो आपल्याकडे सोनं आहे करा. काही चुकलं नाही पाहिजे, काही चुक नाही. कारण आहे तुझ्या घरात घाल, नाही तर गप्प बस. आम्ही भांडणाऱ्याला बोलतो, हट्ट करणाऱ्याला. सिंपल वागणारा बोलत नाही आम्ही, कधी चुकून बोलणार पण नाही. मग तुझ्याकडे सोनं आहे तर घाल ना. मग कधी आवडला ते अलंकार कळा ते आवडला. तसा जगतामध्ये अव्यक्त रूपानं परमात्मा जर आवडला तर तो बुद्धीला अलंकार मोक्षाचा घालावाच वाटतो. कळलं? हरिओम भाऊ. आता ऐका, दृश्य दिसणारा त्रिपुटीच्या माध्यमातून अंतःकरण खोट्याला पाहतं. हे वाक्य नीट लक्षात ठेवा, डबल सांगते. दृश्याला पाहणारा अंतःकरण परमात्मा जीव असतो आणि दृष्ट्याचा बात, दृश्य म्हणजे जगताचा बात करणारी वृत्ती ही शिव असते. त्या वृत्तीमध्ये बोध असतो वेदाचा, मार्ग असतो ज्ञानाचा आणि भेट असते तत्वाची, अनुभूती असते सुखाची. ही रीती ज्ञानाची. आता ही रीत ज्ञानाची रीत कशी आहे का?
त्रिपुटीच्या माध्यमातून प्रमाता म्हणजे जीव जगताकडे जातो. जीव, जगत आणि जगदीश्वर याची तिघाची त्रिपुटी आहे. जो जीव आहे तो नसतो झाला या विद्येमुळे. जीव जीव नसतोच, तो शिवच असतो. ममे वंशी जीव लोके, हे जीव जीवभूता सनातना, हे सगळे जीव माझेच आहेत. ममे अंश आहे माझा, पण तो भिन्न झाला, भेदात गेला, तो मी. ह्याच्यामध्ये व्यवहार पण आला, व्यवहारामध्ये भेद लागतो, पण तो कल्पित आहे, तो मिथ्या आहे. पुढे तुम्हाला विषय विचारसागरमध्ये येतो. आता ऐका, जिथं भगवंत माझ्या समोर आलाय आणि मी त्याला पाहतोय, तर मी म्हणणारी वृत्ती आहे आणि दिसणारा आकार आहे. वृत्ती पण संपत्ती, आकार पण मावळतो आणि तोच आकळतो. तो पाहणारा मीच, पाहणं मीच, पाहता मीच, सगळा मीच. कुठं तू आणि कुठं मी, कुठं तो ये पाहणारा मी. आता ऐका, परमात्मा सर्वत्र परिपूर्ण आहे, सगळा तोच आहे. तर तो दिसायचा विषय नाहीये, त्याचं अस्तित्व आहे. जगतामध्ये अस्तित्व म्हणजे अधिष्ठान आहे आणि त्याच्यावर द्रश्याचं भान आहे. ही अज्ञानाची घाण आहे. हे 3 वाक्य सांगा. त्याला बोला 3च वाक्य, तर मी डबल सांगते. हॅलो प्रेरणा, आहे का नाही आज? हो मग. संकट आहे की नाही? आहे मग. मग शेवटचं लास्ट वाक्य सांग. परमात्म्याचं अस्तित्व आहे, परमात्म्याचंच अधिष्ठान जगताला आहे, त्यावर अध्यस्त हे घाण आहे. नाही बेटा, थोडस तू सांगितलं विषय, पण शब्द माझे थोडे वेगळे होते. परमात्मा सांगू माऊली, थोडंसं झालंय. हा. परमात्मा सर्वत्र परिपूर्ण आहे, तो दिसायचा विषय नाही, त्याचे अधिष्ठान आहे, त्या अधिष्ठानावर जगत आहे. अस्तित्व आहे ते, जगताचं नास्तित्व आहे. अधिष्ठान म्हणजे तो त्याचं रूप, मूळ रूप, जगताचं मूळ रूप. जसं मडकं दिसतंय पण आकार आहे, पण आकार मातीचा आहे, तसा आकार त्या परमात्म्याचा आहे. आता सांगता आलं मला, मांडव कसं एक प्रश्न पडतो ना मला. तुम्ही बघा, आता एक उदाहरण देते सुंदर तुम्हाला, ऐका. जेव्हा मडकं पाहताना तुम्हाला माती दिसत नाही, आकार आहे. मडकं नाव आहे, रूप आहे, हे नीट लक्षात ठेवा. मडकं म्हणताना माती सुटली का? मडकं म्हणताना माती सुटली नाही, पण आकार सुटला. तसं जगत म्हणताना अधिष्ठान सुटलं नाही, पण आकार दिसला. जगत आकार आहे, खोटा आहे. आकार हे नामरूप मायेच आहे आणि निराकार त्याच्यामध्ये त्या सत्तेचं अस्तित्व आहे. तसं माती अस्तित्व आहे, आकार माती आहे. किती सुंदर सांगितलं की आकाराला दर्शन आहे, त्या मातीचं दर्शन नाही. माती म्हणताना घट कुठे आहे? आकाराचा बात केला, आकाराचा बात झाला, निराकार प्रगट झाला, विश्वाचा बात झाला, विश्वंभर दिसू लागला. साष्टांग दंडवत माऊली. खूप छान. मग काय भगवंत द्यायला, त्याचे उपकार करू शकत नाही. माझा हरी, माझा श्रीहरी, बाप रे बाप, ही नजर नव्हतीच. चिंतने चिंतने तद्रुपटा. जसं पैसा पैसा कमवून घर बनतो मालक घराचा, त्याला घर नसतं, तो किरायाच्या घरात असतो. पण एक एक पैसा कमवून तो मोठं घर करतो आणि त्या घरात जातो. तसं आत्मचिंतनाचं घर ह्या श्रवणानं होतं आणि बुद्धी त्या घरात जाते. माऊली, हो माऊली. जसं तो किरायाच्या घरात असतो, हे किरायाचे आणलं द्यायचे, पण त्याला वाटतं माझ्या हक्काचं पाहिजे, तिथून काढू नये. तसं हक्काचं घर, आत्मस्वरूपाचं घर. ज्ञानदेव म्हणे घर चिदानंदी, म्हणून त्यांना हाकडून देत राग आला नाही, भाकर म्हणत राग आला नाही, कारण ते देहावर नव्हते. राग लोक त्यांचे संपले होते, क्रोधानं त्यानं मारलं होतं आणि स्वरूपानं त्यानं धरलं होतं, कारण स्वरूपाचा आविष्कार म्हणजे ज्ञानोबा. चला थांबते, याचा विषय पुन्हा
आणि ऐका, तर संध्याकाळी टाइम नसेल तर मी माहेरी ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, सद्गुरुनाथ महाराज की जय, पंढरीनाथ भगवान की जय, सब साधु संतन की जय, बजरंग बली की